मटार कोबी मसाला ही भाजी बनवूया घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मटार घेतलेले आहेत 1 वाटी आणि कोबी घेतलेला आहे। आता मी मसाल्यासाठी इथे 2 कांदे आणि खोबरं घेतलेले आहे। हे आपण भाजून घेऊया आणि तव्यावर खडे मसाले थोडेसे हलकेसे भाजून घेऊयात। त्यामध्ये घेऊया चक्री फूल, कलमी, धने आणि तीळ। हे मसाले आपण हलक्या आचेवर अलगद थोडेसे भाजून घेऊया। खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच ही रेसिपी टेस्टी आहे। जरूर करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भाजलेले आहेत आपले मसाले। आता आपण पॅनमध्ये 1 तांब्या पाणी टाकूया आणि ते गरम चांगलं होऊ देऊ आणि त्याच्यामध्ये आपण आपला चिरलेला जो कोबी आहे तो टाकू आणि 5 मिनिटे ठेवूया। थोडंसं त्यामध्ये मीठ टाकूया, कारण ह्यामुळे काय होईल की त्यामध्ये थोडे बारीक बारीक जर जंतू असतील तर ते बाहेर निघतील गरम पाण्यामुळे आणि आपला कोबी स्वच्छ होईल। ही महत्त्वाची टीप आहे। आता तोपर्यंत आपण आपला मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। यामध्ये थोडीशी अद्रक टाकूया, 1 गाठा सोललेला लसूण आणि 5 ते 6 लाल मिरच्या भाजलेल्या। आता आपला कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आणि तो आपण बाउलमध्ये काढून घेऊया। इथे मी ही 4 माणसांकरिता भाजी बनवत आहे, त्यासाठी हे प्रमाण आहे। पावशेर कोबी घेतलेली आहे मी आणि 1 वाटी वाटाणा सोलून घेतलेला आहे। पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 पळी गोड तेल टाकणार आहे। त्यामध्ये मोहरी आपण तडतडून घेऊया। एकदम हॉटेलसारखी भाजी होणार आहे, जरूर करून बघा। मोहरी तडतडलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये जी आपण ग्रेव्ही केलेली आहे मसाल्यांची ती चांगली खरपूस अशी तळून घेऊया तेलामध्ये। ग्रेव्हीला चांगली बुडबुडी येईपर्यंत आपण हलवत राहणार आहोत। मसाल्याचा वास सुटेपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। यामध्ये आपण आता थोडीशी हळद टाकूया, एक चिरलेला टमाटो टाकूया यामध्ये आणि आता आपला कोबी आणि सोबतच वाटाणे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत। हिवाळ्यामध्ये अशा मसाला भाज्या आपण जरूर खाव्यात। चवीनुसार ह्यामध्ये आपण मीठ टाकूया।
इथे मी बाजूला गरम पाणी घेतलेले आहे 1 ग्लास. ते गरम झालं की आपण आपल्या भाजीमध्ये टाकणार आहोत. पाणी गरम झालेलं आहे आणि आपण आपल्या भाजीमध्ये टाकून घेऊया. तयार आहे आपली भाजी.